सकाळी सकाळी इतकं छान सरप्राईज मिळेल असं वाटलंच नव्हतं. जीजूंचा मला कॉल आला, की खाली मी एक पार्सल पाठवलं आहे, ते आलं आहे, तू ते रिसीव्ह कर. म्हणून मी खाली आले आणि बघते तर काय, पुढे होते जीजू, ताई आणि आमचं गोडूलं वीरू. सो अनएक्सपेक्टेड सरप्राईज होतं हे माझ्यासाठी, कारण माहिती नव्हतं हे येणार आहेत. जीजूंना क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत आणि ताईचं वर्क फ्रॉम होम आहे. पुढे आहेत कारण देवांशलासुद्धा सुट्ट्या आहेत. सो इथे देवांश झोपला होता आणि आल्यावर त्याला उठवलं आणि त्यालासुद्धा हे सरप्राईज मिळालं. त्याला म्हणजे कसं एक्सप्रेस व्हावं कळतच नव्हतं. तर त्यालासुद्धा फार आनंद झाला, कारण वीरू 2-3 दिवस राहणार होता. सो मजा होती देवांशची. तर आम्हाला फार आनंद झाला आणि हे ऑफिसला गेलेत. सो संध्याकाळी हे आल्यानंतर यांनासुद्धा हे सरप्राईजच राहणार होतं. सो याच्यासोबत दिवस कसा गेला कळलंच नाही. संध्याकाळी श्रीषा आली. त्यानंतर हे तिघं खेळत बसले होते आणि खेळणी सोडून यांचं भांड्यासोबत खेळणं सुरू होतं. त्यानंतर मग मी याला फिरायला घेऊन आले. सो माझ्याबरोबर श्रीषा आणि देवांशसुद्धा होते. छान फिरून आलो. त्यानंतर वीरूचं दादासोबत खेळणं सुरू होतं. त्यालासुद्धा दादाबरोबर किती खेळू नाही, किती नाही असं झालं होतं. सो दिवसभर हे दोघं आज खेळतच होते. संध्याकाळी हे आले आणि यांनासुद्धा असं गोड सरप्राईज मिळालं. त्यानंतर मी बाकीची कामं आवरून घेतली आणि यांची मस्ती तर काही संपतच नव्हती. याला किती बघून किती नाही असं झालं होतं मला. सो आज एकदम घर परत एकदम फुल भरल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर मी डोसे करायला घेतले, कारण त्याला डोसा फार आवडतो आणि त्याचं असं दादाला चटणी दिली आहे, मलासुद्धा दे, मी पण तसंच खाईल आणि इथे बसूनच खाईल, माझ्या हातानेच खाईल, असं त्याचं सुरू होतं सगळं. सो छान असा दिवस गेला आजचा. सो तुम्हाला कसा वाटला छोटासा व्लॉग नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.